नमस्कार मंडळींनो, माझा अमूल सोसायटीचा गणपती आहे ज्या दिवशी आणला होता त्या दिवशी हा माझा फर्स्ट व्लॉग आहे। छोटासा माझ्या सोसायटीचा आम्ही जे सेलिब्रेशन केलं आहे त्याचा मला असं वाटलं की मी एक शेअर करावा छोटासा पार्ट। हा आमचा गणपती आहे आणि आमचं डेकोरेशन आहे। गणपती डेकोरेशन हे आमच्या सोसायटीतले जे क्रिएटिव्ह लोक आहेत तेच लोक करतात। मदतीला बरेच जण असतात स्वतःहून येणारे, त्यामुळे छान असं नेहमी दरवर्षी छोटंसं गावाचं डेकोरेशन असतं। ही आमची तिसऱ्या सत्याची पूजा आहे ती आणि माझा मुलगा बसला होता। मी नैवेद्य म्हणजे आपलं तेच वरण भात भाजी पुरी अळूची वडी मोदक अकरा असं करून आम्ही त्याचं नैवेद्य दाखवलं होतं। पूजाही फारच छान झाली, भटजींनी पूजा फार छान सांगितली आणि जी मस्त आरती करून फारच प्रसन्न वातावरणात पूजा पार पडली। आम्ही हे छोटेसे असे रात्री 2 दिवस गेम्स खेळलो। पाऊस असल्यामुळे बाहेर जास्ती काही घसरट असल्यामुळे संगीत खुर्ची असे काही गेम खेळता नाही आले दरवर्षीप्रमाणे। हे आम्ही छोटेसे कप लावणे, हौजी, पासिंग द पार्टनर असं आम्ही पासिंग द असते वस्तू, जसं मी रिंग ठेवली होती कुकरची, त्यामुळे थोडक्यात का होईना अशी मजा केली आम्ही। ॲक्च्युली दरवर्षी म्हणजे दिवसेंदिवस असं होत चाललं आहे की लहान मुलंही कमी होत चालली आहेत। अभ्यासाचा स्ट्रेस असल्यामुळे जास्ती पार्टिसिपेशन असतं। हे आमचे काही सिनियर सिटीजन्स आहेत। आमच्या सोसायटीमध्ये खूप सिनियर सिटीजन असल्यामुळे तर खालती उतरलं जात नाही रात्री उशिरापर्यंत, नाही तर आधी आम्ही फार धमाल करायचो। आता हे आमचं विसर्जनच्या वेळी आम्ही डान्स स्पीकरवरच केला होता, काही DJ बँड वगैरे नव्हता, कारण सोसायटीमध्ये खूप असल्यामुळे सिनियर सिटीजन आवाज हा सहन होत नाही। त्यामुळे थोडक्यात हा आम्ही 5 दिवसाचा गणपती फारच उत्साहाने पार पाडला। हे गणपतीचं विसर्जनच्या दिवशी निघाले होता गणपती बाप्पा निघाल्यावर नेहमी सगळ्यांना भरून येतं, डोळ्यातही पाणी येतं, त्यामुळे छोटासा कमी थोडक्यात असा आम्ही छान उत्साह केला। आम्ही आमचे फोटोज काढले, मस्तपैकी मजा केली। हे आमचा हळदी कुंकाला आम्ही जे साड्यावर नेसलो तेव्हा आम्ही फोटो काढले, त्यामुळे जे आहे त्या लोकांनी मिळून असा हा उत्साहाने साजरा केलेला गणपती बाप्पा आहे अमूल सोसायटीचा। गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या।